नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, दिव्यांग बांधव व इतर सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याचे पेन्शन आले आहे, म्हणजे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे, निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मग या महिन्यामध्ये दिव्यांग बांधव यांना 2,500 रुपये मिळणार आहे व इतर सर्व निराधार बांधवांना 1,500 रुपयाप्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे। त्या संदर्भातला जी.आर. आलेला आहे आणि त्या जी.आर.मध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे पेन्शन कधीपासून येणार या संदर्भात सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा 25 सप्टेंबर 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेल्या स्वतंत्र न्याय योजना न्याय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यानुसार नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य या ठिकाणी आता डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो, या तक्त्यात दिल्याप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये 720 कोटी रुपये शासनाने या ठिकाणी निधी वर्ग केलेला आहे आणि हा निधी त्यांच्यामार्फत आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय आपण बघू शकता। मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याचे वेतन हे 5 ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते, कारण की आता जी.आर. आलेला आहे। लवकरात लवकर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही। तर मग ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळणार आहे, कारण की या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे। आणि जे इतर सर्व निराधार बांधव आहे त्यांना 1,500 रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।